जय महाराष्ट्र मित्रांनो. आताच्या क्षणाची महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी. पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे एका दिवशी सोलापूरमध्ये हाय व्होल्टेज सभेकडे सर्वांचं लक्ष. नेमकं झालं काय जाणून घेऊया सविस्तर माहिती. सध्या राज्यात लोकसभा निवडणुकांची धुमाधूम सुरू आहे. 26 एप्रिल रोजी महाराष्ट्रातील दुसऱ्या टप्प्याचे मतदान सुरू आहे. यात विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा आणि यवतमाळ तर मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, परभणी या मतदारसंघात मतदान होत आहे. एकीकडे लोकसभा निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू असताना दुसरीकडे तिसऱ्या टप्प्यातील प्रचार सभांकडे जनतेचे लक्ष लागलं आहे. विशेष म्हणजे येत्या 29 एप्रिलला नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभा होणार आहेत. सोलापुरात या सभेचे आयोजन करण्यात आलं आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार आमदार प्रणिती शिंदे विरुद्ध भाजपचे आमदार राम सातपुते या दोन आमदारांमध्ये थेट लढत होणार आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे, तर काँग्रेसचे उमेदवार प्रणिती शिंदे यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. या दोन्ही सभा एका दिवशी सोमवारी 29 एप्रिलला होणार आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, सोलापूरमध्ये या दोन्हीपैकी कोण निवडून येईल? आम्हाला तुमची मतं मांडा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.